चांदोबा रामायण 62वा भाग। दुसऱ्या दिवशी पहाट होताच लवण आहार संपादन करण्यासाठी मधुपूर सोडून बाहेर गेला। त्यावेळी शत्रुघ्नाने यमुना नदी ओलांडली आणि मधुपूरच्या द्वारापाशी उभा राहिला। दुपारचे 2 प्रहर होताच लवण आपल्या हस्ते मारलेल्या सर्व प्राण्यांना वाहून आपल्या नगरात परतला आणि द्वारापाशी असलेल्या शत्रुघ्नाला पाहून फुटून हसत म्हणाला, रे मानवा, तू माझे भक्ष्य व्हायला आला आहेस का? आज माझ्यासाठी मोठी मेजवानीच आहे। क्रोधाने शत्रुघ्नाचे डोळे लाल झाले। तुझ्याशी युद्ध करून तुला मारण्यासाठी आलो आहे रे लवणा। मी महाराज दशरथचा पुत्र आणि रामाचा धाकटा भाऊ आहे। माझे नाव शत्रुघ्न आहे। आज माझ्या हस्ते तुझा मृत्यू अटळ आहे, तो म्हणाला। लवण उपहासाने हसून म्हणाला, माझा मामा असलेल्या रावणाला तुझ्या मोठ्या भावाने मारले असले तरी मी तुमच्याकडे लक्ष दिले नाही। मी मोठमोठ्या वीरांना मारले आहे। माझ्यासाठी तुमच्यासारखे लोक गवतासमान आहेत। मला कोणीही जिंकू शकत नाही। माझ्याशी युद्ध करायला आला आहेस ना? थांब, तुझी खाज जिरवतो। मला जाऊन माझे शस्त्र घेऊन येऊ दे। माझ्या दृष्टीस पडल्यावर मी तुला जिवंत जाऊ देईन असे तुला वाटते का? मी तुला याच क्षणी मारून टाकीन, शत्रुघ्न म्हणाला। लवणाने दात ओठ खाल्ले, हात पिळले आणि झाडे उपटून अंगावर फेकू लागला। शत्रुघ्नाने ती सर्व झाडे आपल्या बाणांनी तोडून टाकली, पण एक झाड डोक्यावर लागल्याने शत्रुघ्न मूर्छित झाला। शत्रुघ्न मेला आहे असे समजून मंदबुद्धी लवण आपले शूळ आणायला गेला नाही। त्याऐवजी तो आपल्या हस्ते मारलेल्या प्राण्यांचे ओझे उचलून निघणार इतक्यात शत्रुघ्न सावध झाला आणि द्वाराच्या आड उभा राहिला। पुढच्याच क्षणी त्याने रामाने दिलेला बाण धनुष्याला संधान केला आणि लवणावर सोडला। तो अग्नी ओकत गेला आणि लवणाचे हृदय भेदून गेला। लवण मेला। लगेच त्याच्या घरात असलेले त्रिशूळ शंकराकडे परत गेले। त्यानंतर शत्रुघ्नाने आपल्या सैन्याला बोलावले, मधुपूरवर ताबा मिळवला आणि तेथील राजा होऊन राज्य करू लागला। 12 वर्षे उलटल्यावर त्याला रामाला पाहण्याची इच्छा झाली। तो थोडे सैन्य आणि परिवारासह अयोध्येला निघाला आणि वाटेत वाल्मिकींच्या आश्रमात एका रात्रीचा मुक्काम केला। वाल्मिकींनी शत्रुघ्नाला अर्घ्यपाद्य देऊन आतिथ्य केले आणि त्याला, त्याच्या सैन्याला व परिवाराला भोजन दिले। भोजनानंतर त्या सर्वांनी वाल्मिकींनी रचलेली रामकथा रागतालांसह ऐकली आणि ते थक झाले। घडून गेलेली ती कथा पुन्हा डोळ्यांसमोर घडत असल्यासारखीच वाल्मिकींनी तिची रचना केली होती। ती संपूर्ण रात्र रामकथा ऐकण्यातच निघून गेली। दुसऱ्या दिवशी शत्रुघ्नाने वाल्मिकींचा निरोप घेतला, अयोध्येला जाऊन रामाला पाहिले आणि म्हणाला, दादा, तुझ्या आज्ञेनुसार लवणाला मारून त्याच्या राज्यावर राज्य करत आहे। पण 12 वर्षे तुला न पाहिल्यामुळे तहातहाने ओढ वाटली आणि मी निघून आलो। रामाने शत्रुघ्नाला कडाडून मिठी मारली आणि म्हटले, बाळा, राजाला राज्य करावेच लागते ना। तुझे राज्य तू सांभाळ। जेव्हा कधी मला पाहण्याची इच्छा होईल तेव्हा येत जा, असे सांगून त्याला पाठवून दिले। भरत आणि लक्ष्मण परिवारासह निघून शत्रुघ्नाला खूप लांबवर सोडून आले आणि परतले। त्यानंतर काही दिवसांनी एका खेड्यातील ब्राह्मणाने आपल्या 5 वर्षांच्या मुलाचे प्रेत आणून राजद्वारापाशी उभे राहून रडायला सुरुवात केली। आपल्या एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनामुळे रडत तो ब्राह्मण म्हणाला की राजाने नीट राज्य केले तर असे अकाली मृत्यू होणार नाहीत आणि इतक्या वर्षांनंतर इक्ष्वाकूंच्या शासनात रामाच्या काळात देश दिशाहीन झाला आहे। रामाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याला खूप चिंता वाटली आणि त्याने आपले मंत्री तसेच वसिष्ठादी ब्राह्मणांना बोलावले आणि त्यांना ब्राह्मण बालकाच्या अकाली मृत्यूविषयी सांगितले। एक शूद्र मोठी तपस्या करत आहे आणि ते युगाच्या धर्माविरुद्ध आहे, म्हणूनच हा मुलगा मेला, असे नारदांनी रामाला सांगितले। रामाने लक्ष्मणाला सांगितले, तू जाऊन त्या ब्राह्मणाचे सांत्वन कर आणि त्या मुलाचे कलेवर तैलभांडात सुरक्षित ठेव। त्यानंतर त्याने शस्त्रे उचलली आणि पुष्पक विमानावर आरूढ होऊन पश्चिम, उत्तर आणि पूर्व दिशा धुंडाळल्या आणि शेवटी दक्षिण दिशेला एका सरोवरात डोके खाली करून तपस्या करणाऱ्या एका माणसाला पाहिले। तो विमानावरून खाली उतरला आणि त्या व्यक्तीजवळ जाऊन विचारले, मी राम आहे, महाराज दशरथचा पुत्र। उत्सुकतेपोटी विचारत आहे, तू कोणत्या जातीचा आहेस? काय मिळवण्यासाठी ही कठोर तपस्या करत आहेस? उलट्या टांगलेल्या त्या तापसाने म्हटले, राजा, मी शूद्र आहे, माझे नाव शंभुक आहे। सदैव स्वर्गात जाण्याच्या इच्छेने मी ही तपस्या करत आहे। तो बोलत असतानाच रामाने आपली तलवार उपसली आणि शंभुकचे मुंडके उडवले। लागलीच देवांनी रामावर पुष्पवृष्टी केली, दुंदुभी वाजवल्या आणि म्हणाले, रामा, तू या शूद्राला स्वर्गात येण्यापासून रोखले आहेस, आम्हाला तेवढेच पुरेसे आहे। तू जो वर मागशील तो माग। रामाने म्हटले, अकाली मृत्यू पावलेल्या त्या ब्राह्मण मुलाला जिवंत करा। शंभुकचे शिर तुटताच तो मुलगा जिवंत झाला, असे सांगून देव निघून गेले। राम तिथून जवळच असलेल्या अगस्त्याश्रमात गेला आणि त्या ऋषींनी केलेले आतिथ्य स्वीकारले। अगस्त्यांनी रामाला एक आभूषण भेट दिले। रामाने ते स्वीकारले आणि विचारले, स्वामी, हे दिव्य आभूषण वाटत आहे, हे तुम्हाला कोणी दिले? त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून अगस्त्यांनी श्वेताची कथा सांगितली। 1000 योजन विस्तार असलेले एक अरण्य होते। त्याच्या मध्यभागी 1 योजन चौरस मापाचे सरोवर होते।
त्या अरण्यात एकही पक्षी किंवा प्राणी नव्हता. सरोवराच्या जवळ एक आश्रम होता. अगस्त्य त्या आश्रमात गेले आणि एक रात्र तिथे राहून पहाटे सरोवरापाशी गेले. त्याच्या काठावर त्यांना एक पुष्ट प्रेत दिसले. ते किंचितही खराब झाले नव्हते. ते कसले हे प्रेत असावे असा विचार अगस्त्य करत असतानाच तिथे आकाशातून एक विमान उतरले. ते एक दिव्य विमान होते. त्यात एक दिव्य पुरुष होता आणि अनेक अप्सरा त्याची सेवा करत होत्या. अप्सरांपैकी काही गात होत्या, काही वाद्ये वाजवत होत्या तर काही नृत्य करत होत्या. थोड्या वेळाने तो दिव्य पुरुष विमानाखाली उतरला. सरोवराच्या काठावर असलेले प्रेत खाल्ले, सरोवरात हात आणि तोंड धुतले आणि पुन्हा विमानात चढणार इतक्यात अगस्त्य, जे हे सर्व पाहत होते, म्हणाले, महाशय, आपण कोण आहात? अशा घाणेरड्या जेवणाचे कारण काय? अत्यंत नीच लोकही असे कृत्य करत नाहीत ना? त्या दिव्य पुरुषाने अगस्त्याला आपली पूर्वकथा सांगितली. तो विदर्भ देशाचा राजा सुदेवाचा मुलगा होता. त्याचे नाव श्वेत होते. सुदेवाला 2 पत्नी होत्या. दोघांनाही एक एक मुलगा झाला. त्यांतील मोठ्याचे नाव श्वेत होते आणि लहानाचे नाव सुरुथ होते. श्वेताने आपल्या पित्यानंतर बराच काळ राज्य केले आणि शेवटी सुरथला राज्याभिषेक करून स्वतः तपस्या करू लागला. दीर्घ तप करून त्याने देह त्यागला आणि ब्रह्मलोक गेला. पण ब्रह्मलोक देखील भूक आणि तहान त्याला सोडून गेली नाही. ते पाहून तो घाबरला आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन विचारले की ब्रह्मलोक देखील आपल्याला भूक आणि तहान का व्याकुळ करत आहे? आपण काय चूक केली असावी? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, प्राणी नसलेल्या अरण्यात तुला भोजनाचे समाधान अजिबात लाभले नाही. शिवाय तू सतत तपसेत राहून अतिथींना भोजन दिले नाहीस. म्हणूनच भूक आणि तहान तुला सोडत नाहीत. अरण्यात असलेल्या तुझ्याच प्रेताला खाऊन तुझी भूक आणि तहान भागवत राहा. काही काळाने तिथे अगस्त्य येतील आणि आपल्या अपार महिमेने तुझी भूक आणि तहान पूर्णपणे घालवतील. आपल्याला विचारणारे अगस्त्यच आहेत हे कळताच तो दिव्य पुरुष म्हणाला, स्वामी, माझ्यावर कृपा करून माझे हे कष्ट दूर करा. त्याबद्दल हे आभूषण स्वीकारा. हे प्रत्येक दिवशी सोने, धन, वस्त्र, अन्न आणि दागिने देत राहील. अगस्त्यांनी ते आभूषण स्वीकारताच ते प्रेत विघटित झाले. दिव्य पुरुष आनंदाने स्वर्गाला निघून गेला. रामाने ही कथा ऐकल्यावर अगस्त्यांना विचारले, स्वामी, श्वेताने ज्या वनात तप केले होते तिथे प्राणी व पक्षी नसण्याचे कारण काय? ती कथा अगस्त्यांनी या प्रकारे सांगितली. कृतयुगात मनु चक्रवर्तीने आपला मुलगा इक्ष्वाकुला राज्याभिषेक केला. राज्यनीती नीट शिकवली आणि स्वतः ब्रह्मलोक गेले. इक्ष्वाकुला 100 मुले झाली. त्यातील शेवटचा दंड होता. तो मंदबुद्धी होता. त्या दंडाला इक्ष्वाकुने विंध्य आणि शैवल्य प्रदेशांच्या मधले राज्य दिले. दंडाने तिथे मधुमंत नावाचे सुंदर नगर वसवले आणि शुक्राचार्यांना गुरु मानून राज्य करू लागला. शुक्राचार्यांना अर्जा नावाची एक सुंदर मुलगी होती. एके दिवशी दंडवनात फिरताना एकट्या असलेल्या अर्जाला पाहून तिची अभिलाषा धरली. अर्जा म्हणाली की ती शुक्राचार्यांची मुलगी आहे आणि जर दंडाने वेडवाकडे कृत्य केले तर शुक्राचार्य घोर शाप देतील, असा सल्ला तिने दिला. तरीही मंदबुद्धी दंडाने अर्जाचा सल्ला ऐकला नाही आणि तिच्यावर बलात्कार केला. तो मधुमंतला परत गेल्यावर त्याचे दुष्ट वर्तन शुक्राचार्यांना कळले. मधुमंतच्या भोवती 100 योजन परिसरात 7 दिवस धुळीचा वर्षाव होऊन सर्व काही नष्ट व्हावे, असा शाप शुक्राचार्यांनी दिला. या शापाबद्दल ऐकताच तिथे राहणारे सर्व लोक तो प्रदेश सोडून निघून गेले. शुक्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणेच तो संपूर्ण परिसर आठवडाभर धुळीच्या वर्षावामुळे उद्ध्वस्त झाला. या कथा ऐकत राम अगस्त्याश्रमात काही वेळ राहिला आणि त्या महामुनींचा निरोप घेऊन अयोध्येला परत आला. चांदोबा रामायण 62वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.